श्री पारस फॅशन वर्ल्ड, रिश्ता वही खुशियां नहीं, एक वेळा अवश्य भेट द्या। मालेगाव तालुक्यातील वडगाव येथे कांदा रोपावर अज्ञात समाजकंटकांनी रात्रीच्या सुमारास तणनाशकाची फवारणी करून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान केले असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की वडगाव तालुका मालेगाव येथील कांदा उत्पादक शेतकरी पंडित रामचंद्र वाघ यांनी कांदा लागवडीसाठी आपल्या शेतात एक पायली कांदा बियाणे टाकले होते। लागवड करण्यायोग्य कांदा रोप तयार झाले असताना शेतकरी रामचंद्र वाघ कांद्याचे रोप बघायला गेले असता कांद्याच्या रोपावर तणनाशकाची फवारणी करून नुकसान केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। रोपावर रात्रीच्या वेळेस अज्ञात समाजकंटकांनी घातक तणनाशकाची फवारणी करून जवळपास त्यांचे 25 ते 30 हजार रुपयांचे नुकसान केले आहे। यामुळे शेतकरी वर्गात एकच खळबळ उडाली आहे। शेतकरी रामचंद्र वाघ यांनी मोठ्या आर्थिक संकटांशी सामना करून कांदा बियाणे विकत घेऊन कांद्याचे रोप तयार केले होते। या समाजकंटकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी शेतकरी वर्गाकडून मागणी करण्यात येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी वैभव पवार देवळा। आणि ते आम्ही कसं जगवतो आणि ती कशा पद्धतीने आम्ही त्याला मोठं करतो आम्हाला माहिती असतं। पण काही आता ते कोणी केलं ते सांगता येणार नाही, परंतु करू नये या गोष्टी ते केल्या गेलेल्या आहेत। तर आता ते जे कांदा रोप आहे ते आम्हाला उद्या लावणी करायचं होतं। बघा तुम्ही आता हे कसं झालंय, काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नाही। सांगा तुम्ही आता। पूर्ण रोप खराब झालं। उद्या लागवण करायची होती, पूर्ण एक पायली उळे होतं, 15 ते 16 हजार रुपयाचं उळे होतं, पूर्ण खराब झालं। कुशीतपणा करण्यात आला। हा तणनाशकची फवारणी करून दिली पूर्ण उळ्यावर, तुम्ही बघू शकता पूर्ण एक पायली उळे खराब करण्यात आलं। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।